तुम्हाला माहित आहे का, काळभैरव हे काशी क्षेत्राचे कोतवाल कसे झाले? जेव्हा ब्रह्मदेव अहंकारी झाले, तेव्हा त्यांना कोण थांबवणार? कोण सांगणार की सर्वश्रेष्ठ कोण आहे? ब्रह्मदेव हे सृष्टीचे रचिता आहेत आणि ते स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत होते. तिथे भगवान विष्णू देखील होते. ते देखील स्वतःला श्रेष्ठ मानत होते. दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ देव कोण यावरून वाद सुरू झाला. त्यावेळेस तेथे देवादिदेव महादेव आले व ब्रह्मदेवाच्या 5व्या मस्तकाने महादेवांचा अपमान केला. त्यामुळे शिवाचे मन खवळले आणि त्यांच्या रागातून प्रकट झाला एक भीषण आणि प्रचंड तेजस्वी काळभैरव. त्यांनी रागाच्या भरात ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांच्या बोटाच्या नखाने उडवले. त्यावेळी महादेवांनी त्यांना सांगितले की तू रागाच्या भरात ब्रह्मदेवांचे मस्तक छाटले, यामुळे तुला ब्रह्महत्येचे अघोर पाप लागले आहे. मग काळभैरवांनी या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवांजवळ उपाय विचारला. तेव्हा महादेव म्हणाले, ब्रह्मदेवांचे कापलेले मस्तक हातात घेऊन तुला तिन्ही लोकांचे भ्रमण करावे लागेल व ज्या ठिकाणी हे मस्तक पडेल तेव्हा तू पापमुक्त होशील. तेव्हा काळभैरव ब्रह्मदेवांचे मस्तक हातात घेऊन तीर्थाटन करत करत अखेर काशी क्षेत्रात पोहोचले आणि तेथेच त्यांच्या हातातील ब्रह्मदेवांचे शिर खाली पडले आणि काळभैरव पापमुक्त झाले. मग महादेवांनी काळभैरवांना वरदान दिले की या काशी क्षेत्राचा कोतवाल म्हणून पहिले तुझे दर्शन घेऊन मगच माझे दर्शन घेतले जाईल. ज्या ठिकाणी ते ब्रह्मदेवांचे मस्तक पडले तेथे कपालमोचन नावाने तीर्थ प्रसिद्ध झाले. म्हणूनच आजही काशी नगराचा रक्षक देव म्हणून काळभैरवाला पूजलं जातं. आजही भक्त ओम कालभैरवाय नमः म्हणत त्यांच्या चरणी शरण जातात, कारण ते आहेत काळावरती राज्य करणारे रक्षक. ओम कालभैरवाय नमः.